खंडाळा, सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, पावसाळी धुके आणि गूढ वातावरणाने वेढलेलं एक ठिकाण. पण या सुंदरतेच्या मागे लपलंय एक भीतीदायक रहस्य. खंडाळा खुलं जेल. या ठिकाणाचा इतिहास, घटनांचा अजब योगायोग आणि त्यात गुंफलेलं रहस्य तुमच्या मनात भीती निर्माण करायला भाग पाडतं. जिथं केवळ कैद्यांचा तुरुंगवास नव्हता, तर एक भयप्रद इतिहास आजही त्यांच्या भिंतींमध्ये साठलेला आहे. चला तर पाहूया मग या ठिकाणाचं अंगावर काटा आणणारं भयानक सत्य. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन ऐतिहासिक, थरारक आणि भीतीदायक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ब्रिटिश साम्राज्याच्या काळात उभारलेलं हे जेल सुरुवातीला एक साधा स्थानिक तुरुंग होता. पण 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी ओपन जेल ही संकल्पना राबवली आणि कैद्यांना मोकळ्या हवेत काम करण्याची संधी दिली. या खुल्या जेलचा उद्देश होता कैद्यांचे पुनर्वसन आणि त्यांना सुधारणे. परंतु या जेलमध्ये घडलेल्या कैद्यांच्या कथा केवळ सामान्य किंवा साध्या राहिल्या नाहीत. त्या एका भयानक पळणावर पोहोचल्या. तुरुंगाच्या सभोवतालच्या दाट जंगलाच्या सानिध्यात असलेल्या या ठिकाणी अनेक रहस्यमय आणि विचित्र घटनांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. विशेषतः एका विशिष्ट बंद कोठडीशी निगडीत घटनांनी या जागेला भीती आणि अंधश्रद्धेचं केंद्र बनवलं आहे. त्या कोठडीत घडलेले प्रसंग इतके भेदक होते की त्यांनी केवळ कैद्यांच्याच नाही तर तुरुंग रक्षकांच्या मनावरही भीतीचं सावट पसरवलं. अनेकदा कैदी अचानकच गायब होण्याच्या घटनांनी या जेलच्या भयकथांना आणखी दुजोरा दिला. काही काळानंतर त्यांचे मृतदेह जेलच्या आसपासच्या जंगलात सापडायचे, मात्र त्यांच्या मृत्यूंचं गूढ अजूनही सुटलेलं नसायचं. विशेष म्हणजे त्यांच्या मृतदेहांवर कोणत्याही हल्ल्याच्या खुणा नसायच्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर असलेले भीतीचे भाव अंगावर काटा आणायचे. या जेलची कोठडी क्रमांक 17 ही सर्वात रहस्यमय मानली जाते. स्थानिकांमध्ये असं म्हणतात की या कोठडीत पूर्वी एका कैद्याने आत्महत्या केली होती. तो कैदी कोण होता, त्याने आत्महत्या का केली आणि त्याचा खरा इतिहास काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण त्या घटनेनंतर या कोठडीत काहीतरी भयानक घडायला लागलं, असं अनेकांचं म्हणणं आहे. तिथे बंदिस्त असलेल्या कैद्यांनी सांगितलं की रात्रीच्या वेळी या कोठडीतून हळू आवाजात बोलणं, वेडेवाकडं हसणं आणि कोठडीतून अचानक ओरडण्याचे आवाज ऐकू यायचे. काही कैद्यांनी सांगितलं की त्यांना असं वाटायचं की कोठडीत एक परछाई त्यांच्या शेजारी बसली आहे. खंडाळा खुल्या जेलच्या आजूबाजूला पसरलेलं घनदाट जंगल त्याच्या अंधाऱ्या सावल्यांसाठी आणि भयानक कथा कहाण्यांसाठी ओळखलं जातं. स्थानिक लोक सांगतात की या जंगलात रात्रीच्या वेळी भूतकाळाच्या सावल्या फिरत असतात. काही कैदी आणि रक्षकांनी सांगितलं आहे की रात्री काम करत असताना जंगलातून कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवत आहे असं स्पष्ट जाणवत असे. काही वेळा पानांच्या सावल्यांमध्ये एखादी आकृती हालचाल करत असल्याचा भास होई. त्या जंगलात गेल्यावर प्रत्येक क्षणी असं वाटतं जणू काहीतरी तुमच्या अगदी जवळ येतंय, पण तुम्हाला दिसत नाही. जेल उभारण्यापूर्वी या जागेवर स्थानिक आदिवासी जमातींचा निवास होता. तिथल्या गारुड्यांनी म्हणजे जादूटोण्याचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी या जागेला पवित्र मानलं होतं. त्यांना विश्वास होता की या भूमीचा वापर केवळ धार्मिक विधींसाठीच होऊ शकतो. मात्र जेव्हा ब्रिटिशांनी ही जागा ताब्यात घेतली तेव्हा गारुड्यांनी श्राप दिला की जो कोणी या जागेवर वास्तव्य करेल त्याला दुःख, भीती आणि मृत्यूचा सामना करावा लागेल. तो श्रापच या घटनांना कारणीभूत असल्याचं
इथले स्थानिक लोक मानतात. जेल बंद होऊन अनेक वर्ष झाली असली तरी आजही काही धाडसी लोक त्या भयानक ठिकाणी जाऊन अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. 2015 साली एका अभियंत्याने आपल्या मित्रांसोबत त्या जागेला भेट दिली. रात्रीचा अंधार पूर्ण पसरल्यावर त्यांनी कोठड्यांमध्ये अचानक हलक्या हालचालींचा आवाज ऐकला. त्यांना असं वाटलं की कोठडींमधून कोणीतरी फिरतंय. त्यांना एका अस्पष्ट आवाजाचा भास झाला. तो आवाज मानवी होता की काहीतरी अमानवी याचा काहीच पत्ता लागला नाही. खंडाळा जेलचा इतिहास हिंसाचार आणि भयंकर वेदनांनी भरलेला आहे. ब्रिटिश काळात इथे अनेक कैद्यांना अतिशय क्रूर शिक्षा दिली जात होती. स्थानिक लोक सांगतात की काही कैद्यांना कामाच्या नावाखाली जंगलात नेलं जात आणि तिथं त्यांची निर्घृण हत्या केली जात होती. असं सांगितलं जातं की त्या मृत्यू झालेल्या कैद्यांचे आत्मे अजूनही इथे भटकत आहेत. त्या भयानक घटनांचे परिणाम असे झाले की या ठिकाणी ते अतृप्त आत्मे अडकून राहिले. रात्रीच्या अंधारात गस्त घालणारे गार्ड्स अनेक वेळा विचित्र आवाज, कुजबूज आणि तिथे नसलेल्या सावल्या पाहिल्याचं सांगतात. जणू काही त्या आत्म्याचा राग आणि वेदना अजूनही इथं जिवंत आहे आणि ते सर्वांना त्रास देण्यासाठी घुटमळत आहेत. असाच काहीचा एक भयानक अनुभव इथल्या एका गार्डला आला होता, ज्याचं नाव होतं अजय. अजय या जेलमध्ये गार्ड म्हणून आला तेव्हा त्याला या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. पहिल्याच दिवशी त्याला जेलच्या जुन्या भिंतींची गूढता जाणवली. एका रात्री गस्त घालताना त्याला एका झोपडीतून मंद प्रकाश झळकत असल्याचं दिसलं. तो झोपडीच्या दिशेने गेला. तिथं पोहोचल्यावर त्याला कळलं की ती झोपडी गेल्या अनेक वर्षांपासून रिकामी आहे. आतमध्ये फक्त धूळ, जुनी तोळकी सामान होती. पण तरीही तिथं नुकत्याच काहीतरी हालचाली झाल्यासारखं जाणवत होतं. जमिनीवरच्या मातीवर पावलांचे ठसे होते, जे झोपडीच्या एका कोपऱ्यात जाऊन थांबले होते. मात्र तिथे काहीच नव्हतं. अजयने दुसऱ्या दिवशी या घटनेबद्दल इतर गार्ड्सला विचारलं. त्यांनी हसून सांगितलं की तुझं स्वागत आहे. हा अनुभव प्रत्येकाला होतोच. जेलच्या मागच्या बाजूला घनदाट जंगल होतं. गार्ड्सच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळेस तिथं जाऊ नये, कारण जंगलात विचित्र आवाज ऐकू येतात. एकदा रात्री अजयने जंगलातून येणारा ओरडण्याचा आवाज ऐकला. तो आवाज इतका भयानक होता की जणू कोणी वेदनेने आरडाओरड करतंय. तो आवाज ऐकून अजय आणि त्याचा सहकारी त्या दिशेने गेले. त्यांनी टॉर्चचा प्रकाश जंगलात पळवला. झाडांच्या सावल्यांमध्ये त्यांना एक आकृती दिसली, जी पाठमोरी उभी होती. त्यांनी आवाज दिला, कोण आहे तिकडे? पण काहीच उत्तर मिळालं नाही. जेव्हा त्यांनी आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती आकृती झाडांमधून जणू अचानक अदृश्य झाली आणि अचानक त्यांच्या पाठीमागे जोरात हसण्याचा आवाज आला. ते घाबरून तिथून धावत बाहेर आले. जेलमध्ये एक विशिष्ट बंद कारागृह होता, जो कायम कुलूप बंद होता. या कारागृहामध्ये एक कैदी 1975 साली मृत्युमुखी पडला होता. तो म्हणायचा की त्याला रात्री कोणीतरी हाक मारतंय आणि त्याला जिवंतपणेच चाळून मारण्याची धमकी देतंय. अजयने एकदा त्या कारागृहाबद्दल ऐकलं आणि त्याचं कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र गेटला हात लावताच त्याला जळालेल्या कातड्याचा भयंकर वास आला. त्याने त्या गेटला हात लावला तेव्हा त्याला जळण्याचा हलकासा स्पर्श जाणवला. जणू भिंत खऱ्या अर्थाने गरम होत होती. अचानक गेटवर एका व्यक्तीच्या जळालेल्या हाताचा ठसा उमटलेला दिसला. अजय घाबरून मागे झाला. त्याच रात्री त्याने स्वप्नात त्या कारागृहाबद्दल भयंकर दृश्य पाहिलं. जणू एक जळालेली आकृती त्याच्याकडे येत आहे
आणि मदतीसाठी किंचाळत आहे. फक्त गार्ड्सच नाही तर कैद्यांनीही अनेक विचित्र गोष्टी अनुभवल्या. एक कैदी म्हणाला की त्याला रोज रात्री झोपताना कोणीतरी त्याच्या कानात हळूहळू कुजबुजतंय असं जाणवतं. काही वेळा त्याच्या अंथरुणाजवळ कोणीतरी चालल्यासारखं वाटतं. एका कैद्याला असं वाटलं की कोणीतरी त्याला उठवून जंगलात नेण्याचा प्रयत्न करत आहे. तो आरडाओरडा करायला लागला, पण गार्ड्सना तिथं कोणीही सापडलं नाही. एके रात्री जेलमधला लॅम्प पोस्ट अचानक बंद पडला आणि संपूर्ण परिसरात घनदाट अंधार पसरला. अजय गस्त घालत असताना त्याच्या डोळ्यांना एका कोपऱ्यात हलणाऱ्या सावल्यांचा भास झाला. त्याने टॉर्च लावून पाहिलं, पण तिथं काहीच दिसलं नाही. पण त्याच्यासमोर घडत असलेल्या गोष्टींचा त्याला भास होत होता आणि त्याला असं वाटायला लागलं की त्या सावल्या त्याच्या मागे पळत येत आहेत. तो थोडा मागे वळला. तेवढ्यात अचानक एक थंड वाऱ्याचा जोरदार झोत आला आणि त्या ठिकाणी फक्त काही सेकंदांसाठी त्याला एक भयानक आकृती दिसली. ती आकृती झपाट्याने गायब झाली, पण तिच्या चेहऱ्यावर दिसणारी वेदना आणि भय त्याच्या मनात अजूनही ठळक होती. त्याचं शरीर थरथर कापत होतं, कारण त्या चेहऱ्यात काहीतरी अतिशय भयंकर आणि अनाकलनीय होतं. अजयने शेवटी जेलमधून नोकरी सोडायचं ठरवलं. त्याला जाणवलं की या ठिकाणी माणसांना सहन होण्यापलीकडच्या काहीतरी गोष्टी आहेत. आजही या जेलच्या आसपास राहणारे लोक रात्रीच्या वेळेस इथं जाणं टाळतात. आज हे जेल बंद आहे आणि सरकारने त्याला एक विस्मृतीत केलेलं ठिकाण म्हणून घोषित केलं आहे. तरीही साहसी पर्यटक, अन्वेषण करणारे आणि गूढ गोष्टींचे चाहते या ठिकाणाला भेट देण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्येक वेळी तिथं काहीतरी विचित्र घडल्याचं त्यांच्या अनुभवांवरून स्पष्ट होतं. काहींच्या कॅमेऱ्यात अज्ञात आकृती दिसतात, तर काहींना थंडगार वाऱ्याच्या झुळकीसोबत कोणीतरी पाठीशी उभं असल्याचा भास होतो. खंडाळा खुला जेलचं हे भयकथांचं जाळं फक्त गूढ कथेपुरतं मर्यादित नाही. हे ठिकाण मानवी भीती, इतिहास आणि अमानवी शक्तींच्या टोकावर असलेलं एक अनोखं उदाहरण आहे. तुम्ही या ठिकाणाला भेट देणार असाल तर इथल्या वातावरणाचा अनुभव घेताना भूतकाळाच्या त्या गूढ सावल्यांची चाहूल तुमच्याही अंगावर काटा आणेल.